युद्धविरामाच्या संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय। सलग दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये तेजी आहे। बाजार उघडताच सेन्सेक्स 600 तर निफ्टी 200 अंकांवरती पोहोचलाय आणि त्यानंतर सेन्सेक्स 1500 पेक्षा जास्त अंकांनी तर निफ्टीही 500 पेक्षा जास्त अंकांनी वधारलाय। दुसरीकडे सोन्याच्या दरांमध्ये आज प्रतितोळा 5000 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात प्रति किलो 20000 रुपयांची वाढ झाली। सोनं जीएसटी शिवाय 1,45,500 रुपयांवर पोहोचलंय तर चांदी प्रति किलो 2,40,000 पोहोचली आहे। याशिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दरही घसरलेत। कच्च्या तेलाच्या दरामध्ये प्रति बॅरलमध्ये $96 पर्यंत घट झालेली आहे। आखाती युद्ध आता युद्धविरामाकडे जाताना दिसतंय। चर्चांचे वारे वाहू लागलेत। युद्धाच्या 26व्या दिवशी दोन्ही बाजूंनी तुर्तास कोणताही मोठा हल्ला झालेला दिसत नाहीये। चर्चेतून तोडगा निघेल, युद्धविराम होईल असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलाय। युद्धाच्या 26व्या दिवशी हल्ल्यांची संख्या मोठ्या संख्येने घटल्याचं दिसतंय। इराणकडूनही आणि अमेरिका इस्रायलकडूनही कोणतेही मोठे हल्ले झालेले नाहीत। चर्चेतूनच युद्ध थांबेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय। यापुढे इराण कधीही आण्विक शस्त्र बाळगणार नाही असं इराणनं मान्य केलंय असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। अमेरिकेतील ओव्हल ऑफिस इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला। इराणशी लवकरच होणाऱ्या चर्चेतील ही मोठी घडामोड असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। इराणनं आश्चर्यकारक भेट दिल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। इराण आणि अमेरिकेत मोठा करार झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। करार आण्विक नाही तर तेल आणि गॅसशी संबंधित असल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे। तर अमेरिकेवर विश्वास ठेवू शकत नाही असं उत्तर इराणनं दिलंय। अमेरिकेनं 2 वेळा युद्धाचा पर्याय निवडल्याचं इराणनं म्हटलेलं आहे। I don't trust anybody. I don't trust you. I mean, that's only because I know you. But if I didn't know you, I'd probably have more trust. But I don't trust anyone. Why bother? Why do you say that? Why do you say what makes you trust? Do you think I trust them? I don't trust them. Then why bother talking to them? Because they're going to make a deal. They're going to make a deal. They did something yesterday that was amazing, actually. They gave us a present, and the present arrived today. And it was a very big present worth a tremendous amount of money. And I'm not going to tell you what that present is, but it was a very significant prize. And they gave it to us, and they said they were going to give it. So that meant one thing to me: we're dealing with the right people. Is that nuclear related? No, it wasn't nuclear related. It was oil and gas related. And it was a very nice thing they did. अमेरिकेनं पराभवाला सहमतीचा रंग देऊ नये असं म्हणत इराणनं डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं आणि त्यांच्या दाव्याची खिल्लीही उडवलेली आहे। अमेरिकेचा चर्चेचा 15 मुद्द्यांचा मसुदाही अव्यवहार्य असल्याचं इराणनं म्हटलंय। इराणच्या लष्करी प्रवक्त्यानं शस्त्रसंधीची टर उडवली आहे। लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झोल्फघारींनी चर्चा सुरू असल्याचं नाकारलंय। अमेरिकेनं स्वतःशीच चर्चा करावी असाही झोल्फघारींनी सल्ला दिलेला आहे। तर इराण अमेरिका चर्चेचा 15 मुद्द्यांचा मसुदा नेमका काय आहे, नजर टाकूया। 1 महिना शस्त्रसंधी असेल, सर्व अणुप्रकल्प नष्ट करायचे, अण्वस्त्रांचा विकास करायचा नाही, युरेनियम विकासाचा कार्यक्रम बंद करायचा, सारं अणुसाहित्य IAEA ला द्यायचं, नातांज, इस्फहान आणि फॉर्दाचे प्रकल्प बंद करायचे, IAEA ला पाहणीसाठी कोणतीही मनाई करायची नाही, इराणनं छुपे गट संपवून टाकायचे, छुप्या गटांना शस्त्र आणि पैसा पुरवणं बंद करायचं, होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवायची, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला लगाम घालायचा, इराणनं फक्त संरक्षणार्थ लष्कर बाळगायचं, इराणवरचे सगळे निर्बंध हटवायचे, बशहरमधल्या अणुऊर्जेला पाठिंबा द्यायचा,
उल्लंघनाबद्दल आपोआप लादले जाणारे निर्बंध बंद करायचे. आणि